पप्पाला काय सांगू पण? सांग काय सांगशील? काय काय सांगशील? सांगू का? नवरा आहे माझा असं. काय? हॅलो. हा बोल. हा बोल. हॅलो. सांगू? हा बोल. काय बोललीस? सांगू का नवरा आहे असं? नको नको पप्पा तुझी चड्डी काढून मारतील मला. वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहेत माननीय शितपजी आणि अंडूजी, आजोजी, सार्थकजी, नमूजी, आपले सोमजी. सोमजी आलेले आहेत. तसेच महिला संघटनेचे अध्यक्ष सोमजी आले आहेत. हा, तर आज आम्ही करणार आहे लय दिवसांनी ऐक तर लय दिवसांनी आज आम्ही प्रँक कॉल करतोय. तर का करतोय आम्हाला आमचं नाही माहिती, पण लय दिवस झाला प्रँक कॉल करत नव्हतो, तो आज करतोय. तर सगळ्यांनी बघा कसं काय. आणि वेदू तिच्या मैत्रिणीला कॉल करणार आहे की माझी 12वीची. अरे गप बसा ना यार. विषय असा आहे की वेदू तिच्या मैत्रिणीला कॉल करणार आहे आणि बोलणार आहे की माझी 12वीची एक्झाम आहे आणि रिझल्ट आहे 2 दिवसांनी रिझल्ट आहे आणि मला घरातनं भीती वाटते म्हणून मी तुझ्याकडे राहायला येणार आहे. तर बघू कसा काय विषय होतोय. वेदू भेटते. हा वेदू, तुला समजलं तुला काय करायचंय? आणि तू जर पाटणा हसलास तू मिळालास आपलं काय आपण काय ए ओके. आणि कुणी आणि ऐक असं काय तिला समजलं ना पाहिजे की आपण. आणि तू जरा आवाज जरा कोमल ठेव. हिचं काय करशील? कोमल नाही रे, आवाज जरा कोमल. आवाज तुझा कोमल ठेव. ओके चला गाईस पुढं. नीट आहे ना असं. अरे ऐक रे, तुला असं तू असं प्रॉपर वाटलं पाहिजे. हा प्रॉपर. आणि तिला असं जरा पण वाटलं नाही पाहिजे की हे नाही प्रँक कॉल करतायत ना हे करतायत. ओके हा कोमळ बोले कोकिळा बोले काव. ह्याची कोकिळा काव बोलते. अशी कुठची कोकिळा पकडले? आजी बिजी आहे की काय? चले काहीतरी चालू आहे. कोणाचा? मगापासून तुला आजा पाहिजे? कुणी आजपासून अजयला आजा बोलायचं नाही, अजय बोलायचं. ओके अजय दादा. ए बाईले विचार त्याला मी अजय बोललो मागाशी. तहसीलदार एवढं सुटणे त्यांना तो चहा पाणी आणायला देतो त्याला काय बोलतात? पिऊन. अरे पिये अंड्या हौदा. आपल्याला ए चल घे चल. नड चला वेदू भेटते काय. हा भीती काय तू नड भावा मी आहे. तर गाईज आता कॉल करायला चाललंय वेदू शहर. बघूया केलंय. हॅलो हॅलो. काय करतेस? काय नाही तू? काय नाही बसलो इथे. काय नाही जरा डिप्रेशनला आहे. काय हॅलो हा काय झालं? अगं 6 तारखेला रिझल्ट आहे. हॅलो हा बोल. 6 तारखेला रिझल्ट आहे. काय बोलते? आवाज ब्रेक होतोय तुझा, जरा जोरात बोल. अरे टेन्शन कशाला घेतोस म्हंटल, पास तर होशील ना. हो पास तर होईन, पण मम्मी पप्पांना घरात म्हणजे असं माझ्याकडून चांगल्या टक्क्यांची अपेक्षा आहे. पास होईल ते माहिती आहे, पण मला जाम भीती वाटते. काय करू? कशाला टेन्शन घेतोस? होईल ती. पप्पा लय भडकतील माहिती आहे तुला. एक तर 12वीचा अभ्यास नाही केला आहे आणि त्यात फिरत होतो सगळं. मला जाम तुला काय सांगू, मला हाकलवतील घरातून. काय करू मी? बोलली होती देवा अभ्यास करता केलाच नाही. तू मला सारखी डिस्टर्ब करायची. बोल माझ्याजवळ. काय ती 12वी इम्पॉर्टंट आहे की मी इम्पॉर्टंट आहे? मग आता झालं मग आता काय करू? मला घरी जेवायला पण नाही जाणार. लय बेकार परिस्थिती आहे माझी. आता काय करणार आहेस? तुझ्याकडे येऊ राहिला. माझ्याकडे?
मग काय करणार, मी कुठं राहणार सांग मला, खरं हाकलवतील. अरे पण मग मी काय घरी सांगू? सांग ना काहीतरी, मित्र वगैरे आहे म्हणून. हा, मित्र वगैरे आहे म्हणून सांग ना. मम्मीला काय सांगू? मित्र आहे बोलली तरी मम्मी ऍक्सेप्ट करेल का? अरे फक्त एकच महिना ना, नंतर क्लिअर झालं की मग जाईन मी माझ्या घरी. तू फक्त मला 1 महिना सांभाळ, मी माझी अख्खी लाईफ मी तुला सांभाळतो. म्हणजे अरे म्हणजे मी आता रिझल्ट लागला की पप्पा 100% मला हाकलवणार घरातून बाहेर, बरोबर? हा मग तर मी तुझ्याकडे येतो राहायला. फक्त तुम्हाला माझा विषय क्लिअर होईपर्यंत तू मला सांभाळ, मग ओके. पूर्ण माझी लाईफ मी तुला सांभाळतो. पक्का का? हा पक्का. फक्त मी घरी आल्यावर तिथं मला भांडी बिंडी घासायला लावशील, चालणार नाही. मी एकतर डिप्रेशनला आहे. इथे घासायला लागतील, नंतर पण तुलाच घासायचं. काय बोललीस? नंतर पण म्हटलं तुलाच घासायचे. लग्न झाल्यानंतर? हो. बरं ठीक आहे, तेव्हा घासेन, पण आत्ता नको. आता मी जरा डिप्रेशनला आहे ना. ठीक आहे, बघते मी मम्मीला सांगते. सांगू नको, कन्फर्म कर. 6 तारखेला रिझल्ट कन्फर्म आहे, मग तू पण कन्फर्मच पाहिजेस. ठीक आहे, ये मग. मम्मीला सांगेन फ्रेंड आहे म्हणून. आणि पप्पांना? पप्पांना काय सांगू? काय बोलते? पप्पाला काय सांगू पण? सांग, काय सांगशील? काय सांगशील? सांगू का? नवरा आहे माझा असं. सांगू का? नवरा आहे माझा असं. नको नको, पप्पा तुझी चड्डी काढून मारतील मला. ठीक आहे, ये मग. नक्की ना? चालेल ना तुझ्या घरी? हो. बघ ना, माझ्या मम्मी पप्पा नंतर तूच मला एक आधार देणारी व्यक्ती आहेस. हा ठीक आहे, करते कन्व्हिन्स तुझ्यासाठी. आता काय? हा येऊ ना प्लीज. हो रे, ये. तुझ्यासाठी काय पण. तुझ्यासाठी काय पण. हा थँक्यू. बस काय, तू फक्त मला 1 महिना सांभाळ ग. अख्खी लाईफ तुला मी सांभाळेन. तुला नाही. हा, अख्खी लाईफ तुला सांभाळेन. हो, ते तर सांभाळायचंच आहे. हो. मग आपण तू घरी आल्यावर मम्मी पप्पांना चुकून समजलं तर? समजलं तर? मग आपण कोणत्या नात्याने राहायचं? नवरा बायको. हा नवरा बायको ना? हा मग तुम्हाला लाडानी काय हाक मारशील? अहो. ब्लॉग बंद करत आहे वाटला का? हॅलो, ही जिंदगी बरबाद. जायचं सोबत? नाही, कोण नाही, मी एकटाच आहे ग. बरं चालेल तुला मी. आवडेल मला. पहिलं प्रेम तुझ्यावरती करतो, जीव माझा तुझ्यावरती जडतो. हॅलो, हा, काय बोललीस? चुना काय? नाही तर जाशील चुला लावून मला असं. नाही ग, तुला कशाला चुना? मी आयुष्यात कधी तंबाखूला चुनाला लावलं तर तुला काय लावू? ये मग, कधी येशील? 5 तारखेला निघतो.
चालेल. ऐक ना, हा, ते म्हणजे मॅटर सॉल्व्ह होईपर्यंत राहू की 2च दिवस राहू? आयुष्यभर राहा. सुकून का नाम सुना है? हाय हाय इतना सुकून. सुकून का नाम सुना है? सुकून का नाम जिंदगी बर्बाद. जिंदगी बर्बाद. तुला एवढा हसायचा आवाज येतोय मला. अगं ती साईडला कोणतरी पोरं आहेत ना यार. माझ्या लाईफ मध्ये अजूनपर्यंत अशी कुठली पोरगी नाही भेटली. तू भेटलीस, थँक्यू सो मच यार. कारण सगळ्यांनीच गुण माहिती आहे. हा हा, लग्न करशील ना माझ्यासोबत? काय? लाईफ टाइम राहशील ना माझ्यासोबत? हो, राहील ना. फसली इथं. आयुष्य बरबाद, पैसे पाण्यात. आणि ऐक ना, पण लग्न बोलतेस ते ठीक आहे, पण तुझ्यापेक्षा मी लहान आहे, त्याचं काय? तुझे मम्मी पप्पा ना चालेल काय? मी नाही तर जायला घर जावई करतील मला. हॅलो, हा, बोल ना. म्हटलं तुझ्या मम्मी पप्पांना चालेल काय मी? नाही तर मला घर जावई करतील. मग मी घरातली कामं करीन ती पण नाही. कशाला? करेन मी मॅनेज सगळं. करशील ना? हो मग. तेवढा विश्वास आहे का तुझ्यावर? तिला बोल मी 12वीत नापास झालो तर आपलं पुढचं कसं काय. हॅलो, हा, बोल. आता तुझ्या पप्पांची अपेक्षा काय आहे की पोरगा चांगला शिकलेला पाहिजे, बरोबर आहे ना? मग मी 12वीत नापास झालो तर पोरगा म्हणजे काय? तरी पण मी तुलाच करेन. चार दिवस. वा, तशी पोरगी नाही आहे ती. हा हॅलो, काय नाही ग, तुला नाही कोणी बोलतो, तू माझी. तू कधी मला धोका नाही ना देणार? मी तुला कधीच नाही देणार. हा, आता कसं? तुझ्यावर आहे फक्त. नाही तर जाशील कुठल्या तरी सटवीच्या मागे. नाही ग. बोल. अगं ते सटवीच्या मागे नाही, मी तो आपला बावला असतो ना, उलटा असा उलटा टांगतो आपण घराला बिराला, तोच घेऊन फिरतो. तुझ्या मनात आहे ना मी? मग मी येतोय लवकरच. खायला करून ठेव मस्त काहीतरी. हो, ये. भांडी घासायची ठेवलं तुझ्यासाठी. दिल का दरिया बह ही गया. ठेवू का मी आता? हो ठीक आहे. मम्मी पप्पांना मनवते जरा. हा हा हा, हे चालेल. हो चालेल. चल ठेवू मी. बाय. हा बाय. हॅलो हॅलो. हा थांब थांब. हॅलो ताई, हा. अगं याची लायकी नाही ग. पकड 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 त्याला बोल. मी काय बोलतोय, हॅलो. कधी वेदन शेतपचा कॉल आला तर ते प्रँक कॉल समज, कारण हा बायल्या हा तुला काय पण सांगतोय आणि हे फक्त प्रँक कॉल साठी करत होतो. तू घरी बिरी जाऊन सांगशील, तू घरी जाऊन काहीतरी करशील आणि ह्याच्या अंगाशी येईल. सूरज 6 तारखेनंतर ओके. माझ्या घरात राहायचे. हॅलो. हा नाही गो साईडर ती तिच्या घरी राहायला मला हो बोलले. ऐका ऐका, अंड्या कुठे त्यांचा जो बारका टॉमी असेल ना त्याच्या बाजूला भावाला ते गोंपाट टाकून दिलेला. तुला खायला पाहिजे, हे घेतात. अरे बायल्या ऐक ऐक, मला सांग. अरे जाता तुम्हाला कोण बोलला? अरे अजून किती जळला. अरे जळून काळा पडला. हो अंड्याला, हा ड्रायव्हरला असं बोलतोस. इज्जत. हो.
चला ऐका ऐका हे आता हा ब्लॉग आपण एंड करूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉग. आणि विषय असा आहे की हे सगळं प्रँक कॉल पर्यंत चालू आहे, कोणी सिरियस घेऊ नका. आता रात्री अशाल हॅलो बाबू तू प्रँक कॉल नव्हता. आणि ताई हा सगळा ताई बोल ताई सॉरी सॉरी हे प्रँक कॉल फक्त होतं. प्रँक कॉल फक्त मला माफ कर. आणि हे पब्लिक डिमांड होतं म्हणून प्रँक कॉल केलेला. पब्लिक डिमांड होतं म्हणून आणि कोणी सिरियस घेऊन आपले प्रँक कॉल माहिती आहेत ना, टॉप लेवलचे. हा टॉप लेवलचे कसे टॉप लेवलचे. कन्फर्म कन्फर्म तुला मी ना मला काय कन्फर्म करून सांगा. ऐक ऐक आणि सांग हे पण सांग की आम्हाला पब्लिक बोलतं प्रँक कॉल करा म्हणून आम्ही करतो का स्वतःच्या ह्याच्याने नाही करत. आम्हाला पब्लिक बोलतं म्हणून आम्ही करतो, स्वतःच्या ह्याच्यानं नाही करत. सो समजून घ्या. आणि हे जस्ट प्रँक साठी केलेलं, नाही तर बाकीच्या पोरी म्हणते आणि नंतर कॉल झाल्याच्या नंतर आम्ही पोरींना सांगतो हा प्रँक कॉल होता आणि नीट समजून सांगतो. आणि ही कोण होती ते आम्ही नंतर सांगू. आणि जे आता तिला कॉल केलेला ती ह्याची खास मैत्रीण आहे, असं कोणी करू नका की भाई अननोन होती कोण. तिची खास मैत्रीण आणि ती वेळेला आपल्या उपयोगी येते, पर वेळेला कधी असं धावून येते, ती त्याची अशी मैत्रीण होती. जरी प्रँक कॉल नसता तर म्हणजे बोलतात ना सिरियस असं तरी पण तिने बोलवलं असतं. एवढा काय विषय मैत्रिणीवर कोण वास येतोय ना. आणि विषय प्रँक कॉल सक्सेस झालेला आहे. आणि ती खरं करतो म्हणजे आम्ही काय स्क्रिप्टेड नव्हतं, तिला खरं करतो. ती हा म्हणजे बघत होता की बाबा मला अरे ऐका ना हे ऐका तो म्हणजे बघत होता खरं की ती मला हो बोलते का, आणि ती खरं हो बोलली. हा आणि आता बघू काय पुढचं काय ते नवरा बायको तुझी काढतो. चल तू घरी चल फक्त चल बाय घरी चलो चला. ए शिवाय नको चला, ए शिवाय नको अरे शिवाय नको तू थांब. अरे चल घरी. हा समजत नाही काय नाही ते तिला मेसेज करून सांगतोय. हा मम्मीला सांगू काय ए मारू नको तिला मार काय बोल. तुम्हाला कोण पटत नाही ना. मोठा केला ए खाली नको घाण आहे ए नको लोकांची चप्पल हा कुठचा मोठा चांगला. हा समजत नाही त्या पोरीने मेसेज ए आणि काय मारू नको. त्या पोरीने मेसेज त्या उद्या जर पोरीने सिरियस घेतला, मम्मीला सांगितलं मम्मी माझा मित्र येतो, काय करशील. तुम्ही का जळतो माझं मला. अरे बघ गाईस तुम्ही बघा त्याचे पाय बघा. हे अंड्याचा पायचे पाहिजे पांढऱ्या पायाचा. हे बघा पांढऱ्या पाय कुठल्या पायाला काय काळ्या पायाचं चांगलं तरी हे काय पांढऱ्या पाहिजे. चला ओके इट्स ओके. आणि हा प्रँक होता झालेला आहे सगळं. थँक्यू बाय गाईज. लव यू गाईस.